सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात फक्त एक पिंपळ पूजा अर्चना केल्याने भाग्य बदलू शकते. कारण या पवित्र वृक्षात स्वतः भगवान पुरुषोत्तमाचा वास मानला जातो. पण ही सेवा नेमकी कशी करावी आणि तिचे अद्भुत महत्त्व काय आहे आणि ही सेवा कशी करावी की मिळेल विशेष पुण्य, चला जाणून घेऊया अधिक महिन्यातील पवित्र असं पिंपळ पूजा अर्चनेचं महत्त्व. अधिक महिन्यामध्ये पिंपळ पूजेला आणि पिंपळाचा महत्त्व याचा उल्लेख अनेक धर्मग्रंथामध्ये पुराणामध्ये आढळतात. विशेषतः कोणत्या कोणत्या आढळतात ते बघूया. स्कंद पुराणामध्ये पिंपळ वृक्षाचे धार्मिक महत्त्व पूजा अर्चना सांगितली. पद्मपुराणामध्ये अधिक मास, भगवान पुरुषोत्तम भक्ती आणि वृक्ष पूजा अर्चनेचे पुण्य सांगितलेले आहे. भविष्य पुराणामध्ये पवित्र वृक्ष सेवा आणि पुण्यफल. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पिंपळामध्ये त्रिदेवाचा वास मानला जातो. याचा उल्लेख भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, वृक्षामध्ये मी अश्वस्थ म्हणजे पिंपळ आहे. इतर धर्मग्रंथामध्ये पिंपळ वृक्षाला अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. पिंपळामध्ये त्रिदेवाचा वास असतो. त्यामुळे अधिक महिन्यात पिंपळ पूजा अर्चना करण्याला विशेष असे महत्त्व प्राप्त होते. आता अधिक महिन्यात पिंपळाच्या झाडाचं पूजा अर्चना करणं अत्यंत पुण्यदायी मानलं गेलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये पिंपळामध्ये भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शिव यांचा वास मानला जातो. विशेषतः अधिक मास हा पुरुषोत्तम भगवानांना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये पिंपळ सेवा पूजा अर्चना केल्यावर विशेष असे कृपा मिळते असं मानले जाते. याचं काय फायदे आहेत पिंपळ पूजा अर्चनेचे ते बघूयात आपण. घरातील नकारात्मकता दूर होते. पितृदोष, ग्रहदोष शांतीस मदत होते असं मानलं जातं. मनशांती, सुख समृद्धी, आरोग्य लाभते. अखंड सौभाग्य आणि कुटुंबाचे रक्षण होते. अधिक महिन्यामध्ये केलेली ही पूजा अर्चना अनेक पटीने पुण्य देते असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आता पिंपळाची पूजा अर्चना कशी करावी, छोटे छोटे नियम पाळून. सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्वच्छ असं वस्त्र परिधान करावं म्हणजे धूत वस्त्र, किंवा आपल्याकडे सवळा असला तर सवळं परिधान करावं आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. हळदी कुंकू अक्षदा व्हावेत. चांगल्या तुपाचा दिवा लावावा नाहीतर आपला तेलाचा दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विष्णवे नमः असं जप करावा. 7, 11, 21, 108 प्रदक्षिणा घालाव्यात. शक्य असल्यास गूळ आणि पाणी किंवा काय करायचं, पक्ष्यासाठी दाणे ठेवावेत. झाडावर जे पक्षी बसते त्यांच्यासाठी आपण दाणे ठेवावेत. अधिक महिन्यामध्ये पिंपळाखाली चांगल्या तुपाचा दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की या दिव्याच्या प्रकाशामुळे जीवनातील अंधार दूर होतो, सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. काही ठिकाणी तर अखंड सौभाग्यासाठी पिंपळाची पूजा अर्चना करतात. पिंपळाच्या झाडाला पक्षाचे घर मानले जाते. म्हणूनच या झाडाजवळ पक्षासाठी दाणे आणि पाणी ठेवणे हे देखील पुण्याचे कार्य समजले आहे. वृक्ष सेवा आणि जीवसेवा यांचा सुंदर संगम म्हणजे पिंपळ सेवा असेही म्हटलं जाते. धार्मिक भक्तीनुसार अधिक महिन्यामध्ये केलेली छोटी सेवा अनेक पटीने पुण्य देणारी मानली जाते. यामुळे काय होतं, या एक भक्त विविध सेवा जप दान पूजा अर्चना केल्यामुळे काय होते की अत्यंत सात्विक अशी सेवा केल्यामुळे आपल्याला मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आपल्याला. पण लक्षात ठेवा, कोणतीही सेवा केवळ दिखाव्यासाठी नव्हे. भक्ती, नम्रता, भक्तिभावाने केली तर तिचे फळ अवश्य मिळते. मनापासून केलेली छोटी पूजा अर्चना देखील भगवानपर्यंत पोहोचते असं संत म्हणतात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण निसर्गापासून दूर जात आहोत. अशा वेळी पिंपळासारख्या पवित्र वृक्षाची सेवा आपल्याला निसर्ग, भक्ती, अध्यात्म यांच्याशी पुन्हा जोडते. म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये शक्य असल्यास एक छोटासा संकल्प करावा. पिंपळाला जल अर्पण करणं, पिंपळ वृक्षाची सेवा करणं, दिवा लावणं, जप करणं, भगवान पुरुषोत्तम याच्या चरणी भक्तिभाव अर्पण करून आणि म्हणावं की देवा की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी सदैव राहू दे. कारण काय, पिंपळाची सेवा म्हणजे केवळ वृक्ष पूजा अर्चना नाही, ती आहे भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी केलेली एक पवित्र भक्ती. या अधिक महिन्यात जर शक्य असेल
एकदा तरी भक्तीने पिंपळाची सेवा अर्चना करावं. कारण कधी कधी मोठमोठ्या उपायापेक्षा भक्तिभावाने लावलेला एक छोटासा दिवा आणि मनापासून केलेली प्रार्थना देखील जीवनात आशेचा नवा प्रकाश देऊन जाते. जय श्री हरी, जय पुरुषोत्तम मास.